श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 जुलै 2024 वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या सर्वांचाच आनंदाचा दिवस, अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे. गुरूंविषयी काही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्याचबरोबर गुरु आणि शिष्याचा हा दिवस असतो. या दिवशी आपण काही सेवा करतो. या निमित्तानं काही सेवा करायच्या आहेत. तर बघा, तुमच्या मनात कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्यात, कोणतीही समस्या असू द्यात, ती यानं पूर्ण होणार आहे. त्या तुमच्या नशिबात जे काय नसेल ना, ते देखील या स्वामी सेवेने तुम्हाला मिळणार आहे. आपल्याला 21 दिवसांची ही सेवा करायची आहे. म्हणजेच काय तर बघा, 1 जुलै ते 21 जुलै या कालावधीत या 21 दिवसात आपल्याला सेवा करायची आहे. आता तुम्ही म्हणाल 21 दिवसाची का? तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला या सेवा करायच्या आहे. बघा, आपण स्वामी भक्त आहोत. प्रत्येकजण काही ना काही सेवा करणार आहोत. कोणी श्री स्वामी चरित्र सारामृत पठण करणार असेल, कोण तारक मंत्राचं अनुष्ठान करणार असेल, कोणी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा जप करणार असेल. ज्याला जसे शक्य होईल ना त्या सेवा करायच्या आहेत. अत्यंत प्रभावी अशा या सेवा आहेत. त्याचबरोबर मी आज तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. अत्यंत फलदायी अशी ही सेवा आहे. तुमची बघा, तुम्ही कुठलीही इच्छा असू द्यात, स्वामी महाराजांवर तुमचा पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि असेल ना, आणि तुम्ही जर सेवा केली तर त्याचा अनुभव हा येतोच येतो. अनेक सेवेकरांना बघा अनुभव आलेले देखील आहेत. अनेक जण अनुभव घेतलेले देखील असतील. तसंच मी जी काही सेवा सांगणार आहे, तुम्हाला जसं शक्य होईल ते आवर्जून करण्याचा नक्की प्रयत्न करा. तर कुठली सेवा करायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे 21 जुलै 2024 या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. या 1 जुलै ते 21 जुलै या कालावधीत, या 21 दिवसांच्या कालावधीत आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत असो किंवा अजून कुठल्याही सेवा असो. आता श्री स्वामी चरित्र सारामृताचं देखील बघा, तुम्ही 1 ते 21 असा एक पारायण, असं एक अध्याय पूर्ण 1 ते 21 अध्याय जर वाचलं ना तर एक पारायण होत असतं. आणि 21 दिवसात तुमचे 21 पारायण होणार आहेत. बघा, तर तसंही तुम्ही करू शकता किंवा 7 अध्याय वाचून तशी देखील पारायण करू शकता. जसे तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही पारायण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला नामस्मरणाचं देखील तुम्ही करू शकता. तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. तारक मंत्र देखील बघा, तुम्ही 11 वेळा, रोज 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आता ही सेवा करत असताना तुम्ही टाईम मात्र सकाळी किंवा सायंकाळी जो तुम्हाला योग्य असेल, जो तुम्हाला सोयीस्कर असेल तसा, परंतु तुम्ही एकच टायमिंग धरायचा आहे. तुम्ही सकाळी सेवा करणार आहात तर सकाळीच करायची आहे किंवा सायंकाळी तुम्हाला वेळ आहे तर सायंकाळी, परंतु तुम्ही एकच टाईम हा फिक्स करायचा आहे. त्याचप्रमाणे काही सेवा करत आहोत, ही पारायण जे काही करणार आहोत त्याचं बघा, तर करण्याआधी तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. तर तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन तुमच्या जवळपासच्या केंद्रात जायचं आहे. स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे. आणि त्याचबरोबर हात जोडून स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी ही सेवा करत आहे ती निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी त्यांना प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. आणि या सेवेला सुरुवात करायची आहे. तर सुरुवात करण्याआधी संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. त्याचबरोबर
बघा तुम्ही संकल्प तर करणारच आहात, पण संकल्प करताना तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि यानंतर आपल्याला तुमच्या ज्या काही म्हणजे समस्या आहेत, काही अडचणी आहेत, जी काही तुमच्या मनात जी इच्छा आहे ना, ती तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. तुम्ही कुठल्या कारणासाठी सेवा करत आहात. मग बघा आता तुम्ही जर 21 श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहात, तर फक्त बोलताना अखंड हा शब्द वापरायचा. दत्त महाराजांची अत्यंत प्रभावी अशी सेवा ती म्हणजे दत्त बावन्नी. तुम्ही दररोज 21 दिवस तुम्हाला दत्त बावन्नी पठण तुम्ही करू शकता. दररोज तुम्हाला 11 वेळा अशी ही 1 ते 21 या कालावधीत दत्त बावन्नी पठण करायचे आहे. त्याचबरोबर ज्यांना 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त पठण करू शकता. तर बघा सेवा करत असताना काही नियम, काही अटी असतातच. त्याचप्रमाणे बघा तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. घरातील मांसाहार खातात, काहीच हरकत नाही, त्यांना खाऊ द्यात, पण तुम्ही खायचं नाही. तुम्ही सेवा करताय ना, तर तुम्ही मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तर बघा शक्य झालं तर नाहीच घरात बनवलं तरी देखील चालणार आहे. परंतु जर घरातले जर खात असतील, त्यांची इच्छा असेल तर काहीच हरकत नाही. परंतु तुम्ही सेवा करताय तर तुम्ही अजिबात मांसाहार करायचा नाही. त्याचबरोबर बघा दत्त बावन्नी तुम्हाला 11 वेळा पठण करायचे आहे. अत्यंत फलदायी अशी ही सेवा आहे. महाराजांना बघा तुम्ही बऱ्याच सेवा करता, बऱ्याच वेळा असं होतं की महाराजांना द्या ना असं करायचं नाही. ते त्यांना अजिबात आवडत नाही, मग ते देतही नाही. मला वाटतं आपण जी काही सेवा करतो ना, ती अगदी निस्वार्थपणे सेवा करा. महाराज तुम्हाला भरभरून देतील. ज्याची तुम्ही अपेक्षा पण केली नव्हती ना, ते सुद्धा तुम्हाला मिळेल. आयुष्यात जे काही मिळालं आहे ते स्वामी कृपेने मिळालं आणि जे काही नाही मिळालं तर ती स्वामींची इच्छा. या गुणधर्माने तुम्ही सेवा केली ना, तर खरं सांगते मैत्रिणींनो, आयुष्यात कसलीच कमी पडणार नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आहे ती मागितली आणि महाराजांनी ती दिली नाही, तर असा कधीच विचार करायचा नाही की महाराजांनी मला दिलं नाही. त्यापेक्षा असा विचार करा की यापेक्षा काहीतरी चांगली गोष्ट मला मिळणार आहे, महाराज ते मला देणार आहे आणि स्वामी सेवा करा. वेळ आल्यावर ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. स्वामी तुम्हाला नक्कीच ते देणार आहेत. स्वामी कधीही आपली आपण जी काही सेवा करत असतो ती स्वामी कोणाचाही उधार ठेवत नाही. 21 दिवसांची सेवा जे करतं ना त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. अनेक मैत्रिणी अशा असतील बघा, त्यांनी ह्या सेवेचा अनुभव देखील घेतलेला असेल. खूप छान अनुभव असे येत असतात. गुरुपौर्णिमेनिमित्तानं आपल्याला ही एक नवीन संधी आलेली आहे. आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची, त्यांच्याप्रती असण्याची, काहीतरी सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. तर आपण या संधीचं सोनं केलं पाहिजे. तर बघा गुरुपौर्णिमेसाठी आपल्याला फक्त सेवा आपल्या महाराजांसाठी सेवा करा, जेणेकरून बघा महाराज तुम्ही हे संपूर्ण ब्रह्मांड चालवत आहात, पण माझी ही जी काही मी सेवा करत आहे ती फक्त आणि फक्त तुमच्याचसाठी आहे. मला माहीत आहे आपण सांसारिक माणसं आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात, काहीतरी समस्या ह्या असतातच, काही गोष्टी होऊन गेलेल्या असतात, काही पाहिजे असतं. पण आपण जर सतत त्या गोष्टी मागत असतो ना, महाराजांसाठी सेवा करा, काही न मागता सेवा करा. तुमचा महाराजांवर विश्वास आहे ना, तुम्ही मला सांगा आहे ना, मग महाराज आज माझ्यावर वाईट वेळ आहे, उद्या चांगली वेळ येणार आहे. तुम्ही खूप अडचणीत असाल, खूप त्रासात जरी असाल तर खरं सांगते समजून जा की आता माझं दुःख संपणार आहे, माझे वाईट काळ संपला, यापेक्षा जास्त माझं काहीच वाईट होऊ शकत नाही. आता जे काही घडेल ते सगळं काही चांगलेच घडेल ही भावना मनात ठेवा आणि महाराजांवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि तुम्ही महाराजांची निस्वार्थपणे सेवा करा. महाराज माझं सगळं चांगलं होणार आहे आणि
करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, आपण कोणीही नाही. मी जी काही सेवा आपण जी कुठलीही सेवा करत असतो ती स्वामी महाराज स्वतः आपल्याकडून करून घेत असतात. आपण कोणी ठरवणारा असा आपण कोणच नसतो. जेव्हा स्वामी महाराजांना वाटत असतो आपल्याकडून कुठली सेवा करून घ्यायची, पारायणं करून घ्यायची की कुठली सेवा करून घ्यायची, हेच सुद्धा सगळं आधीच महाराजांनी ठरवलेलं असतं. अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. या दिवशी या 21 दिवसाच्या कालावधीत जमेल तितकी सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अनुभव हा येतोच येतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.